आज मस्तपैकी जसं ग्रामीण भागात जुन्या पद्धतीने बनवलं जातं तसं भरल्या वांग्याचं कालवण करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू. तर याच्यासाठी लागणारे मला तीळ, बेसन पीठ, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे. आता पहिल्यांदा शेंगदाणे चांगले डाग पडोस्तोवर भाजून घ्यायचे, म्हणजे मस्त आतपर्यंत गरम झाले पाहिजे इतके. हे बघा, शेंगदाणे असे भाजून घेतले, ते चांगले फक्त आतपर्यंत गरम झाले, थोडेसे डाग पडले की झाले समजायचं. शेंगदाणे काढून घेतले. खूप कमी जाळावरती आता तीळ भाजायचे. हे गावरान तीळ आहे, तर त्याला चव पण चांगली असते आणि तीळ आरोग्यासाठी पण खूप चांगली असते. म्हणून गावाकडचे लोक कष्टाच्या कामांसाठी ताकद यावी म्हणून आहारात तिळाचा समावेश करायचे, ज्याने गुडघेदुखी पण होत नसायची. आता हे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे मस्त एकत्र दाना आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचे. हे चांगले कुटून झाले की मग पुढची तयारी करायची. हे बघा, इकडं मी मस्तपैकी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलंय आणि हे कुटून झालं की आता मी याला काठवटीत काढून घेते. तर शेंगदाणे आणि तीळ काढून घेतले. आता याच्यामध्ये वांग्यात जे भरायचं आहे आपल्याला ते सारण करून घ्यायचं. मग आता असा मध्यात खड्डा करून मी त्याच्यामध्ये घातलं आहे बेसन पीठ. जितकं वांगं घट्ट पातळ आपल्याला हवं तितकं बेसन पिठाचं प्रमाण ठेवायचं. बेसन पीठ वापरल्याने वांग्याला घट्टपणा येतो आणि फक्त शेंगदाण्याच्या कुट्याने वांगं एकीकडे आणि रस्सा एकीकडे होतं तसलं काही होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये एकजीवपणा यायसाठी बेसन पीठ घालायचं. आता घातली हळद, चवीनुसार लाल मिरची, मीठ आणि वरून घालायचे तेल. तेल घालून झालं की परत घालायची कोथिंबीर घालून झाली की चांगलं मिक्स करायचं. कोरडं वाटलं तर वरून थोडासा पाण्याचा शिपका किंवा तेल घालायचं. मस्तपैकी जेवढे वांगे आपण चांगले आळा निळा पाहून कापून घेतले होते, मध्यातून गार पाण्यात टाकले होते, त्या वांग्यांमध्ये हे भरून एक एक वांग्यात असं भरून घ्यायचं. भरून झालं की ते वांगं चांगलं हातात धरून असं चांगलं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यात तो मसाला राहील तेवढा राहील, सगळा मसाला बाहेर पडणार नाही रश्शामध्ये. अशा प्रकारे त्याचं तोंड बंद करून घ्यायचं. थोडासा पाण्याचा शिपका मारल्याने ते बेसन जे असतं ते थोडं कडक होतं, त्याच्यामध्ये वांग्याच्या आत साचून राहतं. इथं पातेलं तापत ठेवलं आहे. तापलेल्या पातेल्यात एकच पळी तेल घातलं आहे आणि ते तेल तापस्तोवर आता एक छोटंसं फोडणीसाठी कोथिंबीर आणि लसूण ठेचून त्याचं वाटण किंवा ठेचा करून घ्यायचं आहे. मस्तपैकी तर आपल्याला तेलात मोहरी घातली, जिरं घातलं, ते तडाकलं. मग आता त्याच्यामध्ये घालायचं आहे जो आपण हा ठेचा खलबत्त्यात कुटून तयार केला आहे ना, तो चांगला घालून मस्तपैकी परतवून घ्यायचा. चांगला लाल जरद झाला की परतवणं थांबायचं आणि पुढची कृती करायची. हे बघा, असं परतणं थांबलं आहे त्याचं, आता परतून झालं आहे. मग घालायचा हिंग काही जास्त घालायचा नाही, भाजी हिंगट लागते, उग्र वास येतो, चवीपुरता हिंग घालायचा. तो घालून झाला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते करून झालं, जेवढे वांगे आपण भरून घेतले होते तेवढे एक एक करून आता आपल्याला या फोडणीत घालून घ्यायचे. घालून झाले की मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर जे वांग्यात भरून मसाला उरला होता खाली त्याच्यात पाणी ओतायचं आणि परत ते पाणी आपल्याला या भाजीत घालून द्यायचं. जसा रस्सा धरायचा तसा रस्सा धरायचा, थोडं धरायचं आहे जो रस्सा त्याच्यापेक्षा जास्त पाणी धरायचं. 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. मस्तपैकी गावाकडल्या पद्धतीचं साधं सोपं वांगं तयार आहे. हे भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागतं. एकदा करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. भेटूयात पुन्हा एकदा.